महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहनदादा जोशी आपल्याबरोबर आहेत। दादा, पुणे लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे। आता काँग्रेसकडून अधिकृतरित्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली। आतापर्यंत तुम्ही काँग्रेसकडूनच भाजपच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये गिरीश बापटांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेली होती। यावेळेस सुद्धा तुमचं नाव चर्चेमध्ये होतं, मात्र रवींद्र धंगेकरांना अधिकृतरित्या पक्षाची उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आता तुमची भूमिका? आमची भूमिका आता एकच आहे की भारतीय जनता पार्टीचा पुणे लोकसभा मतदारसंघात पराभव करायचा आणि त्याच हेतूने मी 2019च्या अडचणीच्या काळामध्ये पक्षातर्फे ही लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि चांगली त्या ठिकाणी गिरीश बापटसारखा एक चांगला भाजपचा पालकमंत्री त्यावेळेला ते होते कंटिन्यू 5 वर्ष आणि चांगला नेता असलेला सुद्धा मी अतितटीची लढत दिली होती। हे सर्व पुणेकर मतदारांनी पाहिलं होतं। यावेळेला सुद्धा माझं नाव आघाडीवर होतं आणि रवींद्र धंगेकरांची जी निवडणूक कसबा पोटनिवडणूक झाली होती आणि त्यावेळेला भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये त्या निवडणुकीचं नेतृत्व सुद्धा मीच केलं होतं। हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि सर्व महाराष्ट्राने आणि पुणेकरांनी देशाने ते पाहिलं होतं। आमचा उद्देश हाच होता की पुणे शहरामधनं भारतीय जनता पार्टी की जी भारतीय जनता पार्टी फक्त लोकांची मतं घेतात, विकास काही करत नाही, त्या भारतीय जनता पार्टीला जर हद्दपार करायचं असेल तर या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मी स्वतःहून पुढाकार घेतला। राज्यातले आमचे काँग्रेसचे श्रेष्ठी असतील किंवा दिल्लीचं आमचं राष्ट्रीय नेतृत्व असेल त्यांना मी स्वतःहून सांगितलं की उमेदवार आम्ही दोघंच होतो, मी किंवा रवींद्र धंगेकर। तर मी त्यांना असं सांगितलं की तरुण आहे, आज पोटनिवडणुकीमुळे एक चांगलं वलय त्यांनी निर्माण केलं आणि काय झालं की तो आमदार झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने त्यांची सत्ता असल्यामुळं कसब्याचा निधी त्यांनी दुसऱ्या मतदारसंघामध्ये वळवला, सातत्याने त्रास देण्याचं काम केलं। एवढं सर्व असताना सुद्धा रवींद्र धंगेकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये अल्प कालावधीमध्ये जे काम केलं आणि हे डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असतील आणि हे आम्ही 4 दिवसापासूनच दोघं एकत्र मिळून। तुम्ही रवींद्र धंगेकरांचं नाव जे आहे ते पक्षश्रेष्ठींवरती सुचवलेलं होतं किंवा त्यांच्यासाठी तुम्ही माघार घेतली असं म्हणताय? मी स्वतः ते नाव सुचवलं होतं आणि मला माझ्या स्वतःपेक्षा मला काँग्रेस पक्ष महत्त्वाचा आहे। मला पुण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत आणि विशेषतः आमचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं असेल तर एक लोकसभेचा मतदारसंघ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की रवींद्र धंगेकरांच्या रूपाने काँग्रेसने जो एक चांगला कार्यकर्ता दिलेला उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी भाजपचा पराभव करू। मात्र आता रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर झाली, दुसरीकडे जे गटनेते होते आबा बागुल उपमहापौर होते ते आता नाराज झालेले आहेत। ते असं म्हणतात की निष्ठावंतांची हत्या झाली, त्यांच्या मुलांनी स्टेटस ठेवलेलं होतं। काँग्रेस भवनमध्ये सुद्धा ते उपोषणाला बसतायत, ते म्हणतात की निष्ठावंतांवरती अन्याय झालाय। असे आहे की तसं जर पाहिलं की पुणे शहरात जर आपण गेला 40, 45, 50 वर्षाचा जर इतिहास पाहिला फक्त पुणे शहरामध्ये काँग्रेसचे निष्ठावंत कोण हे सर्वांना माहीत आहे। मोहन जोशींची ओळख काय पुणे शहरामध्ये, तर मोहन जोशी म्हणजे काँग्रेस। तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही भागामध्ये गेला आणि त्या ठिकाणी जे कार्यकर्ते असतील, जे मतदार असतील, ते म्हणतील काँग्रेसचं नाव निघालं की मोहन जोशींचं नाव निघतं। हे समीकरण आहे। आता आज आपली लढाई ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि भारतीय जनता पार्टीची लढाई असताना आपल्या सर्व निष्ठावान कार्यकर्ते असतील, सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, यांचा एकच अजेंडा असला पाहिजे, तो म्हणजे भाजपचा पराभव करणं। आबा बागुल हे माझे सहकारी आहेत, माझे कौटुंबिक मित्र आहेत, त्यांना राजकीय प्रवेशसुद्धा हा मीच काँग्रेसमध्ये त्यावेळेला करून घेतलेला होता आणि हे असताना त्यांनी गेले 30 वर्ष स्वतःच्या वार्डामध्ये एक नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं काम केलं, विकासाचं काम केलं। आबाला जर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असते आणि त्यांनी जर काही वर्षापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी जरी सांगितलं असतं तरी निश्चितपणे पक्षाने त्याचा विचार केला असता, पण 15-20 दिवस आधी मी रिंगणात आहे असं हे सांगितल्यामुळं। पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आबासारखा चांगला कार्यकर्ता आहे, चांगला नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलंय। येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
आबा बागुल हे निश्चितपणे महाराष्ट्र विधानमंडळामध्ये आपल्याला दिसतील असं मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यांची नाराजी तुम्ही दूर करणार? नाही, नाराजी ही कुठल्याच काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये नाहीये. रवींद्र धंगेकरांची उमेदवारी ज्यावेळेला आम्ही सर्व एकत्र मिळून आम्ही ज्यावेळेला हे ठरवलं त्यावेळेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. कोणीही नाराज नाहीये आणि सर्व मिळून भाजपचा पराभव करतील हे मला 100% खात्री आहे. पुण्यामध्ये पुढचा खासदार जो आहे तो काँग्रेसचा होईल. पुण्यामध्ये पुढचा 2024चा खासदार 100% काँग्रेसचा होईल. रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे खासदार होतील आणि येणाऱ्या पुढच्या सर्व निवडणुका ज्या असतील इथं काँग्रेसच आपल्या सर्वांना दिसेल, महाविकास आघाडी दिसेल. आणि एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की जसं आम्ही कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, इंडिया फ्रंटचे जेवढे घटक पक्ष आहेत सर्वांनी एक जिन्सीपणाने आम्ही त्या ठिकाणी एक टीमवर्क उभं केलं आणि त्यामुळं भाजपासारखा एक बालेकिल्ल्यामध्ये आम्ही तो विजय मिळवला. तेच सूत्र आमचं या निवडणुकीमध्ये असणार आहे आणि रवींद्र धंगेकर हे पुण्याचे भावी खासदार असणार आहे. वसंत मोरेंनी तुम्ही वसंत मोरेंची भेट घ्यायला गेलेला होता, त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुद्धा भेट घेतली. ते असं म्हणत होते की नाही माझी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, मात्र वसंत मोरेंचं नाव मागे पडलं आणि रवींद्र धंगेकरांचं नाव अधिकृतरित्या जाहीर झालं. म्हणजे ते तुमच्या पक्षाचे आमदारच होते. वसंत मोरेंच्या बाबतीमध्ये नेमका काय निर्णय झाला, काय चर्चा झाली का? नाही, वसंत मोरे जे गेले 17-20 वर्ष मनसेमध्ये निष्ठावानपणे त्यांनी काम केलेलं होतं पक्षाचं आणि नगरसेवक म्हणून तर वेगवेगळ्या प्रभागात निवडून आले, चांगलं काम त्यांनी केलं होतं. त्यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलेलो होतो आणि मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करा. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करा याचा अर्थ लगेच लोकसभेची उमेदवारी मिळेल असं नसतं, कारण काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. पण चांगला कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता, जिथं पण तो राहतो तो निष्ठावानपणे राहतो. म्हणून अशा कार्यकर्त्याचा पक्षात आला तर निश्चितपणे पक्षाची ताकद वाढेल. आता ते म्हणतात की मी अपक्ष निवडणूक लढवणार, काय आवाहन करणार त्यांना की निवडणूक लढवण्याच्या ऐवजी काँग्रेसमध्ये सहभागी व्हा, सामील व्हा? माझी सर्व पुणेकरातले जेवढे राजकीय पक्षातले कार्यकर्ते आहेत जे लोकशाहीला मानतात, धर्मनिरपेक्षतेला मानतात अशा आणि जे भाजपच्या विरोधामध्ये आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की त्यांनी भाजपचा पराभव पुणे लोकसभा मतदारसंघात करण्यासाठी सर्वांनी एकत्र या, ही लढाई आपण जिंकू आणि नंतर आपल्या सर्वांना त्याचा वाटा मिळेल ही मी खात्री आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो. वसंत मोरेंनी काँग्रेसमध्ये यावं? ज्यांनी भाजपच्या विरोधामध्ये ज्या ज्या शक्ती असतील आणि ज्यांना भाजपच्या विरोधात जर लढायचं असेल त्या सर्वांनी काँग्रेसमध्ये यावं असं माझं आव्हान आहे. आपण पाहतोय की येणाऱ्या लोकसभेमध्ये पुण्याचा खासदार हा काँग्रेसचाच असेल आणि स्वतः रवींद्र धंगेकर यांचं नाव जे आहे ते मी पक्षश्रेष्ठीनं सुचवलेलं होतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. मात्र आबा बागुल जे नाराज झालेले होते त्यांची सुद्धा आम्ही मनधरणी करू आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये ते महाराष्ट्र विधिमंडळात दिसतील अशी प्रतिक्रिया मोहनदादा जोशींनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.